नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्याच्या माध्यमातून आम्ही सकारात्मक विचार आपल्या सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतो. या आमच्या कामामध्ये अनेक श्रोत्यांची तसंच उत्तम विचार शब्दबद्ध करणाऱ्या लेखक लेखिकांची सुद्धा आम्हाला खूप मदत होत असते. आम्ही त्यांच्या नावासह रेडिओ जयंतवर त्यांचे विचार श्रोत्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतो. आजच्याही आनंदी कट्ट्यावर असाच एक सकारात्मक विचार आम्ही आपल्याशी शेअर करणार आहोत. शेफाली वैद्य यांनी त्यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं लग्न या नात्याविषयी त्यांच्या मनात आलेले विचार एका लेखाच्या माध्यमातून शेअर केले. तो अतिशय सुंदर विचार देणारा लेख आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. ऐकूया. काल आमच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. आमच्या लग्नाच्या अल्बममधले फोटो परत पाहताना मला जाणवत होतं की पती पत्नी म्हणून आम्ही गेल्या 25 वर्षात किती लांब पल्ल्याचा प्रवास केला आहे. खरं तर लग्न समारंभ हा काही तासांचा सोहळा असतो. सुंदर कपडे, हसरे चेहरे आणि अग्नीच्या साक्षीनं एकमेकांना दिलेल्या वचनांनी सजलेला. पण लग्न समारंभ म्हणजे लग्न नव्हे. लग्न सुरू होतं ते लग्न समारंभ संपल्यानंतर. हातांवरची मेहंदी फिकट होते, चेहऱ्यावरची हळद फिकुटते, घरावर लटकलेल्या विजेच्या माळा खाली उतरतात आणि आलेले पाहुणे आपापल्या घरी जातात. तेव्हा कुठे विवाह या संस्कारानं संस्कारित झालेले नातं हळूहळू एक एक पदर उलगडायला सुरुवात करतं. गेली 25 वर्ष आम्ही या रेशमी नात्याचे धागे हलक्या हाताने उघडत आहोत. प्रसंगी पडलेल्या नाजूक गाठी सोडवतोय. आम्ही दोघंही खरं तर पूर्णपणे भिन्न स्वभावाच्या व्यक्ती. नवरा पूर्णपणे तार्किक तर मी भावनाप्रधान. त्याचा शांत आणि धीर गंभीर स्वभाव माझ्या आक्रमकतेला नियंत्रित करतो, तर माझा उत्स्फूर्त स्वप्नाळूपणा त्याच्या स्थिर संतुलित आयुष्यात चैतन्याचे रंग भरतो. पण या विरोधाभासातूनच तर आम्हाला ऊर्जा मिळाली आहे ना. एकमेकांना बदलण्याऐवजी आम्ही एकमेकांना पूरक बनण्यात सार्थकता मानली. आणि हो, इतक्या वर्षांच्या या प्रवासात आम्ही दोघंही बदललोय. थोडं थोडं एकमेकांच्या मूळ गुणांजवळ पोचलोय. आज जेव्हा मी माझ्या अवतीभोवती तुटणाऱ्या नात्यांच्या आणि संपणाऱ्या लग्नांच्या कथा सारख्या ऐकते, तेव्हा मी स्वतःलाच विचारते, एकमेकाहून भिन्न स्वभावाचे असून सुद्धा आम्ही हे नातं गेली 25 वर्ष कसं निभावलं? एक कारण हे असू शकेल की आम्ही आमच्या या प्रवासाला अगदी तरुण वयात सुरुवात केली. लग्न झालं तेव्हा आमच्या गाठीला काहीही नव्हतं. होतं फक्त एक स्वप्न, दोघांनी मिळून पाहिलेलं, आणि एक ठिणगी. अशी ठिणगी जिला प्रेम, आकर्षण किंवा रसायनशास्त्र काहीही म्हणा, त्याच ठिणगीच्या जोरावर आम्ही गेली 25 वर्ष संसाराची ही शेकोटी फुलवली आहे. हा प्रवास सोपा निश्चितच नव्हता, अजिबातच नव्हता. तसा तो कुणाचाच नसतो बरं का. पण जितका सुरुवातीचा प्रवास खडतर ना, तितकी नंतरची वाटचाल सुंदर असते. आमच्या संसाराचा प्रवास हे आमच्या दोघांनी मिळून एकत्र केलेल्या संघर्षाचं, धडपडीचं आणि दोघांनी केलेल्या तडजोडीचं सार आहे. हो, आजकाल नात्यांबद्दल बोलताना तडजोड हा शब्द कोणाला उच्चारायचाच नसतो. पण कुठलंही नातं दीर्घकाळ टिकण्यासाठी, खरं तर मुरण्यासाठी तडजोडी ह्या फार गरजेच्या असतात आणि त्या दोघांनीही करायच्या असतात स्वखुशीनं. त्या त्या वेळची गरज ओळखून आनंदानं तडजोड केली ना की ते नातं फुलतं, मोहरतं. आमचं लग्न करून देताना जर आमच्या पालकांनी आम्हाला पूर्ण संसार उभा करून दिला असता, तर मला नाही वाटत आमचं नातं इतकं समृद्ध झालं असतं. छोट्या मोठ्या अडचणींना एकत्र तोंड देताना नातं आपोआपच दृढ होतं आणि मग त्यातून सुंदर क्षणांच्या जवळीकीची फुलं फुलतात. हेच नाजूक सुंदर क्षण पुढे आयुष्यभर जपून ठेवाव्याच्या आठवणी बनतात. लग्न म्हणजे एक शेकोटी आहे. ती सुरू करायला एक ठिणगी पुरते. मग त्या ठिणगीला तुम्ही प्रेम, आकर्षण, रसायनशास्त्र किंवा अगदी 36 गुण जुळणाऱ्या कुंडल्या का म्हणा ना, पण ती शेकोटी सतत पेटती ठेवण्यासाठी तिच्यावर लक्ष ठेवावं लागतं.
या शेकोटीवर वादविवादांची, छोट्या मोठ्या अहंकाराची राख जमायला लागली की वेळीच फुंकर मारून ती राख उडवून द्यावी लागते. नाहीतर मग शेकोटीची उभारणी ज्या ठिणगीच्या बळावर झालेली असते ना, ते ठिणगीच वेचून जाते आणि मागे उरतो तो फक्त कटुतेचा थंडगार कोळसा. म्हणूनच आपुलकी, संयम, एकमेकांविषयीचा आदर, थोडी विनोदबुद्धी दाखवता आली आणि एकमेकांच्या छोट्या छोट्या चुका माफ करता आल्या तर मात्र ही शेकोटी अखंड जळत राहते. आणि फक्त त्या दोघांनाच नव्हे तर ती तिच्या आसपासच्या प्रत्येकाला ऊब देते. व्यक्ती म्हणून आम्ही दोघं एकमेकांच्या सोबतीनं समृद्ध झालो. फक्त फिल्मी स्टाईलच्या प्रेमात नव्हे तर परस्परांच्या व्यक्तिमत्व विकासात, यशापयशात भागीदार बनलो. एकत्र घालवलेल्या अनेक शांत सकाळी, एकमेकांशी कडाडून भांडून घालवलेल्या काही वादळी रात्री आणि वैयक्तिक वेदना, व्यावसायिक अडचणी यांच्याशी झगडतानाचे अश्रू, हे इतक्या वर्षाच्या प्रवासातले सगळे आंबटगोड क्षण, या इतक्या वर्षाच्या प्रवासातले हे सगळेच आंबटगोड क्षण म्हणजे आम्हाला अत्यंत समृद्ध करणाऱ्या, खूप काही शिकवून जाणाऱ्या आमच्या संसार नावाच्या एकत्रित प्रवासाचे पाथेय. दोन व्यक्तींमधलं नातं हे उत्तम प्रतीच्या सिंगल मॉल्टसारखं असतं. सुरुवातीला चवींचा किंवा सुगंधाचा मेळ जुळत नसला तरी काळाबरोबर मुरवत ठेवलं ना की ते संसार नावाचं मिश्रण अधिकाधिक संयत आणि समृद्ध होत जातं. हा विचार म्हणजे 25 वर्षाच्या समृद्ध सहजीवनाविषयीची कृतज्ञता आहे. आजच्या जगात जिथे नात्यांचीही एक्सपायरी डेट बघितली जाते, त्या काळात लग्न आणि कुटुंब नावाच्या 2 सुंदर संस्थांना वाहिलेली ही 4 शब्दफुलं आहेत. इतकंच. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.